तलान नगरपंचायतमध्ये शिवसेनेला मिळालेल्या यशाबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे? कोणत्या पद्धतीने आनंद व्यक्त कराल आपण? तलान नगरपंचायतमध्ये मिळालेलं यश म्हणजे हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाचा यश आहे. आणि तो आनंद व्यक्त करण्याचं कारण की भ्रष्टाचाराला संपवून माझ्या तळा तालुक्यामध्ये गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व एक हातात हात घालून एकत्र या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये उतरलो. परंतु त्याला यश अगदी 15 ते 16 सीटने आलं असतं, पण आज परत या तटकरेच्या भ्रष्ट कारभाराचा प्लॅनिंगच होता की कुठून तरी लपडी घडवून आणायचे, राडे घडवून आणायचे, खोटा पैशाच्या किंवा आजूबाजूच्या लोकांना गुंडगिरी करायची ते पाठवायचे आणि त्याच्या माध्यमातून विरोध करायला गेलं. त्याच्यामध्ये आम्ही थोडी जरा अडचणीत आलो ना, आमच्यावर थोड्या कारवाई झाल्या आणि त्यामुळे आम्ही 1-2-3 सीटला मागे पडलो. परंतु हा विजय आम्ही घेतला, पण पुढच्या वेळेस आम्ही 17च्या 17 सीट घेण्याचे प्रयत्न करून विकास कामाचा माध्यम गाठून आणि या सगळ्या भ्रष्टाचाराला विरोध करून त्या लोकांना अगदी तळा नव्हे तर शिवधन मतदारसंघाच्या वेशीवर नेऊन ठेवू एवढं आमचं प्लॅनिंग चालू आहे. काही दिवसातच शिवसेनेचा नगराध्यक्षपदी बसणार आहे. तलान नगरपंचायतमध्ये असणाऱ्या समस्या, लोकांच्या असणाऱ्या तक्रारी कोणत्या पद्धतीने आपण दूर कराल? मुळात मी तळा तालुक्याचाच एक सुपुत्र आहे. तळा तालुक्याची निर्मिती शिवसेनेच्या काळातच झाली आणि त्या काळापासून आतापर्यंत मला वाटते 1999 ते 2004 आपला 2004 या पिरियडपासून आतापर्यंत संपूर्ण राष्ट्रवादीच्या ताब्यातच हा तालुका आहे. आजपर्यंत या तालुक्यामध्ये कुठलाही विकास काम झालेलं नाही. साधं लोकांना जरी विंचू चावलं तरी माणगाव येथे जावं लागतं. मग साप चावलं किंवा एखादं मोठा धनुर्वाद आला, मोठी बिमारी एखाद्याला अटॅक आली तर इथे त्याची सुविधाच नाही, कारण प्राथमिक आरोग्य केंद्र आमच्याकडे आहेच नाही. एक छोटंसं एक दवाखाना इथे सरकारी आहे, पण त्याच्यामध्ये सगळे औषधं उपलब्ध नाही आहेत. पण तालुक्याची निर्मिती झाल्यापासून आत्ता पण एक विधायक कार्य असं आमच्याकडे कुठलं झालेलंच नाही. आणि ते ध्येय लक्षात घेऊन मी मनाशी निश्चय झाला की आपण आधी तळा तालुक्याला आणि ह्या शहराला शहरीकरण निर्माण करून देऊया. तळा तालुक्यामध्ये शिवसैनिकांची फळी इतकी मजबूत आहे की ते काही विकास कामासाठी आपले स्वतःच्या खिशाला टाच देऊनसुद्धा करू शकतील, अगदी अंग मेहनत करूनसुद्धा करून दाखवतील. पण त्यांचा पाठबळ नव्हतं आणि माझ्या माध्यमातून आम्ही सर्व एकत्र आल्यानंतर त्यांना पण वाटलं भाऊंसारखं पाठबळ मिळालं आणि म्हणून आम्ही एकच ध्येय ठेवलं आहे की तळाचा विकास, आणि म्हणून ते मी अजेंड्यावर आणलेलं आहे. ज्यावेळी मी लोकांपर्यंत मी केलेल्या कामाचा म्हणजे खासदार फंडांच्या माध्यमातून आणलेलं फंड, मी माझ्या तळा ग्रामपंचायतमध्ये बसलेल्या माझ्या सरपंच उपसरपंचांनी केलेल्या विकास कामाचा आराखडा हे लोकांपर्यंत दिलं आहे. परंतु वचननामा देखील मी दिलं आहे. त्या वचननाम्यामध्ये तळा शहरामध्ये कोणत्या कोणत्या गरजा आहेत ह्या मी आज गेल्या 4 वर्षात जाणून घेतल्यात. आणि म्हणून प्रामुख्याने मी जास्तीत जास्त नगराध्यक्षपदावर बसल्यानंतर नगराध्यक्षांकडनं आणि माझ्या संपूर्ण फळीकडनं मी लोकांना अगदी 24 तास जरी नसले तरी 12 तास पाणी द्यायचे प्रयत्न करेन. चांगले रस्ते आमच्याकडे नाही आहेत. तळा शहर म्हणून वाटतच नाही आहे. तळा शहरामध्ये चांगले रस्ते असतील, बंद गटारे असतील, दिव्यांची सोय असेल, त्याचप्रमाणे चांगलं आरोग्य केंद्र इथं उभारलं जाईल. त्याच्याचप्रमाणे इथे स्विमिंग पूलची पण गरज आहे. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन जवळ नाही. अनेक तक्रारी भारसवतात. त्या सगळ्या तक्रारींचं निदान मी पहिलं ह्या 5 वर्षात मार्गी लावणार आहे आणि नंतर जनतेकडनंच कौल मागणार आहे की आता तरी तुम्ही आम्हाला स्वीकारता की नाही, आणि ती जनता स्वीकारून दाखवेल. हे विकास कामाचं ध्येय मी हातात घेतलेलं आहे. तलावासियांना आता जास्तीत जास्त मोठी समस्या कोणती आहे? आरोग्याची. कारण इथे आरोग्य केंद्र बिलकुल नाही. इथे जरी काय झालं तर माणगावला पाठवतात. माणगावला काही जर सुविधा उपलब्ध नाही झाली तर अलिबागला पाठवतात. तोपर्यंत तो रोगी असतो किंवा एखादा अपघाती ज्याचं काय अपघात झाला असतो तो मुंबईत जाईपर्यंत त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे सगळ्यात मोठी ही समस्या आहे. दुसरी, पोलीस स्टेशन इथं जवळ नाही आहे. तो तहसील कार्यालयाच्या तिकडे जवळ इथून 1 कोसावर आहे. या अशा मोठ्या समस्या तर पहिल्या आहेत. आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आम्हाला पाणी. सुनील तटकरेने 2 कोटी सरकारचे आमचेच पैसे, परंतु त्याच्या माध्यमातून दिले. त्या 2 कोटीचा अध्यक्ष आहे तो अगदी मंगेश देशमुख. फक्त पाईपलाईन टाकून झाले, परंतु त्या फंडाचा अफराडफर करून अद्याप पाण्याचं नाही. पाण्याचा सोर्स कुठे आहे तो शोधल्यानं फक्त पाईपलाईन टाकले. ते आम्ही आता आमची ही बॉडी बसल्यानंतर
पहिलं तळावासियांना शहराला पाणी कसं पोचवता येईल ही सगळ्यात जास्तीत जास्त आम्ही काळजी घेणार आहोत. कारण माझा ग्रामपंचायतच्या माध्यमातून माझा सरपंच, उपसरपंच संदीप मोरे, नमित पांढरकामे ह्यांना अगदी रातोरात कुठल्याही टायमाला जरी अडचण आली किंवा पंप उडाला किंवा पाईप पडला तर रात्री 2 वाजले किंवा 3 वाजले कधी काळजी घेतली नाही, आपला म्हणजे कधी आळसपणा केला नाही. ताबडतोब क्विकली काळजी घेऊन ती ताबडतोब लाईन चालू करून दुसऱ्याची, म्हणजे कधी असं वाटलं नाही की 2 दिवस पाणी नाही, 3 दिवस पाणी नाही. पण जिथपासून प्रशासनाच्या हातात गेलं तिथपासून आजपर्यंत लोकांना 8-8 दिवस 15-15 दिवस पाण्यासाठी अगदी सामोरे जावं लागतं आहे. ही समस्या मी पहिले सगळ्यात सोडण्याचे प्रयत्न करीन. आणि संपूर्ण रस्ते, तळा तालुका शहर वाटत नाही, हा अजूनही आम्हाला असं वाटतं आम्ही खेडगळ गावातच राहतो आहे. एवढंच की त्या शहराला फक्त नाव भेटले तळा तालुक्याला तळा शहर, पण ते शहराचं शहरीकरण करण्याचे प्रयत्न आमचे असतील. शिवसेनेच्या माध्यमातून तलावाशांच्या आतापर्यंत किती समस्या दूर झाल्या? तरी शिवसेनेच्या माध्यमातून तळावाशांच्या आम्ही जवळजवळ 65% आम्ही समस्या दूर केल्यात. अतिमहत्त्वाच्या गरजा आहेत त्या आमदार आमच्याकडे नसल्यामुळे तातडीने फंड उपलब्ध होत नाही. एक खासदार 16 तालुके त्यांचा 5 कोटीचा फंड कुठे कुठे डिस्ट्रीब्युशन करणार? तरी पण त्यातूनच आम्ही खासदारांच्या फंडावर सुद्धा अगदी घरचा हक्क म्हणून डल्ला मारतो. पण जर आमदार असता तर तळा तालुक्याच्या समस्या त्या ज्या मागच्या टायमाला तटकरेंनी असं सांगितलं होतं की मी नंदनवन केलं, त्याला म्हणून नंदनवन ताकी जनता बघतेच. पण नक्कीच आमच्याकडे का आमदारकी जर मिळाली असते तर नंदनवन मी नक्कीच करून दाखवेन. कारण का मी पहिलाच शिवसेनेचा संपर्क करून झाल्यानंतर इथं पाऊल ठेवल्यानंतर माझ्या डोक्यात एकच आलं की इकडे विकास केल्याशिवाय पर्याय नाही. लोकांना पैसासुद्धा विसरून जातील पण विकास करायला पाहिजे. आणि म्हणून मी ध्येयच घेतलं की आपण पहिलं हा आमदार जनतेने आम्हाला शिवसेनेचा, मग आता यावेळेस मी 77 मतांनी गेलो, पण पुढे कुणाच्या नशिबी असेल पण आमदार आम्हाला मिळावा. एकदा आमदार मिळाला तर आमदार आणि खासदार ह्या दोन्ही फंडांचा एकीकरण करून विकास कामाचा माध्यम मी गाठेन, हे माझा उद्देश आहे आणि मेन हेतू आहे. नगराध्यक्ष पदासाठी आता कोणाकोणामध्ये रस्सीखेच चालू आहे? नाही, माझ्या तळा तालुक्यामधील परिस्थिती अशी आहे की नगराध्यक्ष आमच्या सर्व तरुणांनी एकत्रच कार्यकारिणीने एकत्र येऊन तालुका प्रमुख रवी नटे असोत, बाळशेठ लोखंडे आणि सर्व ते राकेश वडके, नमित पांढरकामे, सरपंच आणि शहर प्रमुख आणि उपसरपंच आमचे संदीप मोरे, बाकी सर्व कार्यकारिणी यांनी निर्णय घेतलं की नंतर रस्सीखेचना भांडणं लागण्यापेक्षा आधीच त्यांनी नगराध्यक्ष डिक्लेअर केलं. म्हणून आमच्या सौभाग्यवती रेश्मा मुंडे यांना आम्ही नाना नानी पार्कच्या आणि आचारसंहिता सुरू व्हायच्या अगोदरच नगराध्यक्षपदाची डिक्लेरेशन केलं आहे. आणि मला तर टेन्शन होता यांनी आधीच पदाचं डिक्लेरेशन केलं आहे, सीट येते की नाही. पण सर्व म्हणजे 12 सीटमध्ये हे सर्व अधिक बहुमताने सीट माझी लागली. म्हणजेच ह्या सर्व कार्यकर्त्यांची त्यांना मनापासून असलेली इच्छा, बाळासाहेबांचा आशीर्वाद या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी कौल दिला आहे आणि नगराध्यक्ष म्हणून आमच्या सौभाग्यवतींचं नाव डिक्लेअर झालं. 22 ते 25 तारखेला ह्या पदाचं डिक्लेरेशन होईल. 25 तारखेला डिक्लेरेशन होईल. पण पदी बसल्यानंतर आमचा झंझावत एक वेगळाच असेल आणि त्याच्यामुळे आमच्यामध्ये कुठे वाद नाही किंवा नाराजी नाही. हा पहिलाच नगराध्यक्षपद डिक्लेअर केल्यामुळे कुणाचं नाव आम्ही घेऊ शकत नाही. नाही, तटकरेंनी मला आरोप जे लावलेले गुंड त्याची भाषा मी त्याच्या घशातच भरणार. कारण मला ही पद्धत एका राष्ट्रीय नेत्याने किंवा आज हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष आहे अशा माणसाकडनं कुठल्या टाईपची भाषणं करावी, कुठल्या टाईपचे विचार मांडावे हे याच्याकडे न येता यांनी आयुष्यभर जे केले, गल्ली बोलल्यात, गावकी भावकी सगळी मारामारी, डोकेफोडी, भांडणं लावण्याचीच कामं केली. आणि त्यांना मी त्यांच्याच भाषेने उत्तर देण्याचे मी प्रयत्न करणार. कारण मला असं वाटलं होतं, मी हमेशा बोलायचो की तटकरे कुठल्या लेवलचा माणूस आहे, भ्रष्टाचारी आहे, काय आहे, परंतु त्यांच्या मुलांबद्दल मी आदराने बोलायचो की बाबा दोन्ही मुलं सुसज्ज आहेत. परंतु तो आमच्याबद्दल विकृती ओकतो, त्याच्याबद्दल माझ्या मनात भयंकर मोठी चीड आहे. माझ्या जीवनामध्ये मी एकच ठेवलं आहे की एखादी गोष्ट तुम्ही प्रचारार्थी तुम्ही विकास कामाच्या माध्यमातून बोला. आम्ही केलं नाही केलं किंवा विकास कामाची लेवल आम्ही गाठू शकत नाही अशा भावनेतून तुम्ही बोला. किंवा एखादी गोष्ट अशी असते की तुमच्यापेक्षा मी राजकारण जास्त पाहिला, ठीक आहे, मान्य करू ना आम्ही. परंतु एखाद्या व्यक्तीला कुणाच्या शब्दावरून बोलायचं की त्याच्या वैयक्तिक चरित्र बोलायचं, तो गुंड आहे
कारण माझ्या नावावर इन्शी पण नव्हती. आता कालच तुला पाठवलेल्या गुंडांना पळवण्यासाठी माझ्यावर एक केस झाले. ती केस म्हणजे आधी कोर्ट ठरवेल त्याली केस, तोपर्यंत गुन्हा काय दाखल झालेला नाही आहे. पण त्यांनी ही प्रवृत्ती घडवून आणली की गुंड प्रवृत्तीचा रवी मुंडे आणि झोपडपट्टी दादा. सुनील तटकरेला मला एकच सांगायचा याचा संदेश की ज्या टायमाला तू जिल्हा परिषद सदस्य होते तुझे वडील, त्या टायमाला तू सुद्धा एस टीनी प्रवास करत होतास. तुलासुद्धा गोरेगाव बँकेच्या माध्यमातून 7 लाखाचा कर्ज मागितलेले भाई आमच्या अजूनही, काय त्या भाईंचं नाव, लिमकर, भाई लिमकर, त्यांनी मला सगळी कहाणी सांगितली की 7 लाख कर्ज मी दिला. त्या टायमाला तो आमदार झाला आहे. मग त्यांनी हे दिवस विसरू नये. प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक गावातील, प्रत्येक घरातील कुटुंब गरीब असतो आणि त्याच्या प्रयत्नाने, त्याच्या मेहनतीने समाजामध्ये त्याचा जनसंपर्क वाढतो. त्यावेळी तो नावलौकिक होतो आणि नावलौकिक झाल्यानंतर तो एक लोकप्रतिनिधी होतो. आणि त्याप्रमाणे मी झालेलं आहे. गुंडगिरी करून नाही झालं आहे. मी 4 वर्षात तुझ्या 25 वर्षाची कारकिर्दी माती धुई करून टाकलेली आहे. तू 25 वर्षाचा तुझा इथं राजकीय लाईफ होती, जेणेकरून 15 वर्षामध्ये तू 2 वेळा पालकमंत्री होतास, 2 वेळा मंत्री होतास, 2 वेळा म्हणजे 2-3 वेळा आमदार. आता तुमच्या घरात 3-3 आमदार आहेत. तुम्ही तिन्ही तालुक्यात काही करू शकलेत नाही. तुम्ही संपूर्ण तालुक्यात नव्हे, तिन्ही मतदारसंघात काही करू शकलेत नाही. आता देखील तुमच्याकडनं काय अपेक्षा होत्या त्या पण नाही. आणि तुम्ही फक्त टीका करण्यापेक्षा विकास काम करा. विकास कामाच्या माध्यमातून जनतेला तुम्ही आकर्षित करून घ्या. दादागिरी करायला गेला तर प्रत्येक घरामध्ये एक तरी दादा जन्माला आलेला आहे. जसा तुझ्यासारखा भ्रष्टाचारी नाही, जनतेच्या पैशावर लूट करणारा आमच्यासारखा स्वभाव नाही. कारण आम्हाला बाळासाहेबांनी बाळकडू एकच दिलेला आहे, तो म्हणजे काय, समाजसेवेचा वसा. लोकांना फसवू नका. ह्या माणसाने आजपर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये डोळ्यातून आशू काढलेत. प्रत्येक कुटुंबामध्ये कोण विधवा झाले, कुणाच्या मेलेल्या म्हणजे जिवंत माणसाला मृत्यू दाखवून त्याचे पैशाची लूट आहे. अगदी ह्याच्यापासून ते खालच्या कार्यकर्त्यापासून सगळे चोर आहेत. आणि म्हणून आम्ही पण ठराव केलेला की आता भ्रष्टाचार संपूर्ण मोडून काढायचा आणि सुनील तटकरे त्याच्या भ्रष्टाचाराची धागा दाखवायचे.